नमस्कार बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या ऑल ओव्हर ट्रिक्स या चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, काल झालेल्या पोलीस व शिपाई भरतीची काही म्हणजे संपूर्ण गणिताची व बुद्धिमत्तेची उदाहरणे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे ते पहा, या आकृतीमध्ये तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। त्याचं स्पष्टीकरणही देतो मी, ते कसं पहा मित्रांनो। आता 1 नंबरच्या आकृतीमध्ये ती आकृती ह्या तिरप्या डायरेक्शनने आहे व तिचा सहसंबंध खालच्या डायरेक्शनने असलेल्या आकृतीशी आहे। हे पहा असा, म्हणजे ती आकृती 135 अंशाने फिरलेली आहे। किती? 135 अंशाने फिरलेली आहे। तर ही आकृती जर 135 अंशाने फिरली तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निघेल, म्हणजे ती 135 अंशाने फिरल्यानंतर तशी दिसेल। तर दुसरा प्रश्न आहे, एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे बोट दर्शवून आशा म्हणाली, ही सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडीलच माझा मुलगा आहे। तर आरशाचे त्या चित्रातील मुलीसोबत काय नाते आहे? आता पहा, इकडे पहा, मी सोडून दाखवतो काय प्रश्न। चित्र, आता हे समज, हे चित्र आहे। त्या चित्रातील फोटोकडे पाहून आशा म्हणाली, ही सुनीताची आई आहे, म्हणजे हिची लेक सुनीता आहे, सुनीता, आणि ही इकडं आपण आशा मानू, ही इथे आशा उभा आहे। तर ही सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडील माझा मुलगा आहे। सुनीताचे वडील, इथे वडील, तर हा हिचा मुलगा आहे, आशाचा मुलगा आहे, सुनीताचे वडील। तर आशाचे त्या चित्रातील मुलीसोबत काय नाते आहे? तर आशातील ह्या चित्रासोबत ही चित्र आहे, तर मुलीशी काय नाते आहे? आशा हिची सासू लागते। कोण लागते? आशा सासू लागते। पर्याय क्रमांक 4। तर तिसरा मराठीचा आहे मित्रांनो, चौथा मराठीचा आहे, पाचवा मराठीचा आहे, नाही सॉरी, सामान्य विज्ञान, सहावाही नाही आपल्या विषयाचा। तर आपल्या विषयाचा आहे 7वा प्रश्न, 7.5च्या 30% किंमत ही 60च्या डॅश डॅश टक्क्याबरोबर आहे। आता इकडं बघा, आपण तोही सोडून पाहूयात प्रश्न। 7वा क्वेश्चन येतो, 7.5 म्हणजे 7.5 गुणिले 30%, 7.5च्या म्हणजे गुणिले असते, तर 30 गुणिले 30 भागिले 100, टक्के म्हणजे ते 100 खालचे, बरोबर 60च्या 100 बरोबर आहे। बरोबर आहे, हे असंच आहे। हे समीकरण तयार करून घेतल्यानंतर असं 7.5 ते सोडून पाहूयात। तर 7.5 गुणिले 30 बरोबर 60 गुणिले 100 गुणिले 100 म्हणजे 100 कॅन्सल, तर 60x बरोबर 7.5 गुणिले 30 हे भागिले 60 इकडं आलं, तर बरोबर x, तर हे 30 1 30, 30 दुने 60, आणि हे 2 6, 7 14 आणि 5 10, म्हणजे 3.75। तर याचा अपूर्णांकही काढून घेऊयात आपण। 3.75 पाहू कोणत्या उत्तरात आहे। 1 नंबर नाही, हे नाही, 2 नंबर ही नाही आहे, 3 नंबर आहे मित्रांनो, 3 नंबर, पर्याय क्रमांक 3 हे 7व्या प्रश्नाचे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3। तर 8वाही पाहून घेऊयात, एका मोबाईलची 18% GST सह किंमत ₹23,000 असल्या त्या मोबाईलची मूळ किंमत किती? तर याच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे मित्रांनो, 18% GST सह किंमत 23,600 आहे। मग त्या मोबाईलची किंमत आपण मूळ किंमत 100 धरू आणि 18% GST सह म्हणजे ती किती होईल? 118 झाली।
तर बरोबर 23,600 ही काय झाली 18% GST सह किंमत झाली. तर मूळ किंमत किती असेल मग x. तर मग हे सोडवण्यासाठी 100 गुणिले 23,600 भागिले 118 बरोबर x. हे सोडवल्यानंतर येईल इथे येईल 59 आणि इथे येईल 50. तर 59ने ह्या संख्येला भाग जातोय का ते पाहूयात. तर भाग जातोय. तर भागल्यानंतर 23,600ला 59ने भागल्यानंतर 400 उत्तर येतंय व 400 गुणिले 50 बरोबर 20,000 येतंय आणि x बरोबर 20,000 म्हणजेच त्या मोबाईलची मूळ किंमत ही 20,000 असेल. पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 9 मध्ये पहा मित्रांनो, ते 8व्याचा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 मध्ये पहा, खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. तर हे त्रिकोण मोजण्यासाठी आपण इकडे आकृती काढून घेऊयात. तर ही आकृती अशी आहे मित्रांनो. तर ह्यामधील त्रिकोण मोजण्यासाठी यामध्ये क्रमांक टाकून घ्यायचे आणि ह्यांची बेरीज करायची. तर 5 + 4 + 3 + 2 + 1 बरोबर 5 × 4 9 × 3 12 × 2 15. नाही 12 × 2 14 × 1 15. यांची बेरीज 15 येते. पण पर्यायामध्ये 15 हा पर्याय, ते प्रश्नामध्ये 15 हा पर्याय नाही. त्यामुळे हा प्रश्न बहुतेक चुकीचा असू शकतो. पण फायनली उत्तर मित्रांनो 15च आहे. तर प्रश्न क्रमांक 10 मध्ये पहा, एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेत इलेक्ट्रिक पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किमी असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल. तर हाही प्रश्न मित्रांनो फार सोपा आहे. तर तोही सोडून घेऊयात. तर 2 पोलमधील अंतर 30 मीटर आहे. हे पहा, अंतर 30 मीटर आहे आणि तो व्यक्ती ती ट्रेन एका तासात 72 किलोमीटर जाते. म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. तर 72,000 मीटर म्हणजे ती व्यक्ती 72,000 मीटर जाईपर्यंत किती पोल मोजेल. तर 72,000 भागिले 30 हे 0 कट झाला. तर 2400 उत्तर येतंय एका तासात. तर त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला 5 तासात. तर 5 तासात म्हणजे 2400 गुणिले 5 बरोबर उत्तर येते 12,000. पण मित्रांनो हे पहा, आता आपण इथं 3 पोल काढले हे समज. यातील अंतर 30 मीटर आणि हे 30 मीटर म्हणजे यातील पोल किती झाले, 3 झाले. पण अंतर हे 60 मीटर आहे. म्हणजे त्यामध्ये स्टार्टिंगचा पोल ॲड करावा लागतो. म्हणून त्याचे उत्तर आहे 12,001. 12,001 पोल तो मोजेल. तर 11वा प्रश्न नाही आहे. 12वा प्रश्न पहा. तिथे 12वा प्रश्न, एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी करण्यात येतो. जर एका विद्यार्थ्यास या परीक्षेत सर्व प्रश्न सोडवल्यानंतर 100 गुण मिळतात. त्याने किती प्रश्नांची उत्तरे अचूक सोडली. तर हाही फार सोपा आहे मित्रांनो. जर पर्यावरून गेलं तर पर्यावरून विचार केल्यानंतर पहिला पर्याय घ्या, 40 गुणिले 40. 40 गुणिले 4 का केला आपण 40 गुणिले 4. तर प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत म्हणजेच 160. तर 100 पैकी हे आपण त्याने अचूक 40 सोडले. म्हणजे चूक किती सोडले, 100 पैकी 40 गेले 60. म्हणजे 60 चूक सोडले त्याने. तर प्रत्येकी त्याचा मग किती गुण त्याचे वजा किती गुण होतील, 60 गुण वजा होतील. म्हणजे
160मधून 60 वजा केल्यानंतर उत्तर येतं आहे 100. तर त्यांनी हे असं दिलेलं आहे. प्रश्न सोडवल्यानंतर त्याला गुण किती मिळाले? 100. म्हणजे इथं पण आपलं उत्तर 100 निघतं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 13मध्ये पहा, तोही गणिताचाच आहे. एका शेतकऱ्याने रुपये 10,000 रकमेचे कर्ज 15,000 सरळ व्याजाने घेतले. 5 वर्षानंतर त्याने रुपये 10,000 आणि त्याच्याजवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय? तर त्या शेतकऱ्याजवळ मोबाईलची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर हेही फार सोपं आहे. त्याने ते पैसे सरळ व्याजाने घेतलेले आहेत. कोणत्या? सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे PNR. PNR म्हणजे मुदत आणि दर भागिले 100 यांचा गुणाकार केल्यानंतर भागिले 100 आहे. तर पाहूया मुद्दल काय आहे 10,000 गुणिले दर काय आहे 15 आणि मुदत किती वर्षाची आहे 5 वर्षाची भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. तर 1500 हे किती झाले 1500. 100 गुणले 15, 1500 गुणले 5, 15 5 7500. म्हणजे त्या मोबाईलची किंमत असेल 7500. तर पर्याय क्रमांक मित्रांनो 3 मध्ये आहे. तर गणिताचा प्रश्न आहे मित्रांनो. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे. जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल? तर सोडून पाहूयात. आयताचे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr² आहे आणि r म्हणजे रेडियस त्रिज्या. तर व्यास दिलेला आहे 140, तर त्रिज्या येते 70 आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ फॉर्म्युलासहित ते मांडून घेतल्यानंतर बरोबर आयताचे क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला लांबी आहे माहीत आहे व रुंदी काढायची आहे. तर लांबी 140 लिहून घेतली. तर ती इथं गुणिले पुढे आल्यानंतर भागिले होईल. तर हे सोडवल्यानंतर 70 2 140 आणि 7 10 70 आणि 2 5 10 22 5 110 मीटर ही रुंदी येते. तर आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती. तर पुढील आठवड्यातील शुक्रवारी कोणती तारीख होईल? तर गेल्या आठवड्यात मे महिना 31 तारखेचा असतो आणि 25 तारखेला मंगळवार होता. तर 25 + 7 मित्रांनो बरोबर 32. म्हणजे 32 म्हणजेच 1 तारखेला परत मंगळवार असेल. 1 तारखेला मंगळवार असेल आणि 2 बुधवार, 2 बुधवार, 3 गुरुवार आणि 4ला शुक्रवार असतो मित्रांनो. 4ला शुक्रवार असेल. तर 4 + 7 बरोबर 11 तारखेला पुढच्या आठवड्यात शुक्रवार असेल. म्हणजे सध्याचा वार 4 तारखेला आहे तर पुढचा वार 11 तारखेला असेल. तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे मित्रांनो, डी मध्ये. तर पुढचा प्रश्न आहे. एका शेतातील गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या शेतात गाई व गुराखी किती? फार सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पर्यायावरून गेल्यानंतर 21. आता गायींच्या पायांची संख्या किती? गायीच्या पायांची संख्या किती? 21. गायींच्या पायाची संख्या 4. तर 21 गुणिले 4 बरोबर 84. आणि मग डोक्यांची संख्या आहे 26. म्हणजे 21 + 5 बरोबर 26. 21 + 5 बरोबर 26. तर डोक्यांची संख्या आहे 5. तर 5 दुनी 10 माणसांच्या पायांची संख्या. तर हे 94 होते. म्हणजे हो पर्याय बाद. 23 म्हणजे गाईच्या पायांची संख्या 4. 23 चौक 92 आणि माणसांच्या पायांची 3 दुने 6. 23 चौक 92 आणि माणसाच्या पायांची 3 दुने 6. तर 92 + 6 98 व डोक्यांचीही 26 येते पर्यायामध्ये पहा. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे गणिताचा. एक व्यापारी 1 डझन सफरचंद रुपये 200ला विकत घेतो आणि 6 सफरचंद रुपये 90ला विकत असल्यास
त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल. हा पण प्रश्न फार सोपा आहे मित्रांनो. तर यामध्ये तो 1 डझन म्हणजे 12 सफरचंद 200ला घेतो आणि 6 सफरचंद 90ला विकतो. तर त्यामध्ये त्याला 12 सफरचंद इथं 2 गुणले गेलं तर इथं 2 म्हणजे 180ला तो 12 सफरचंद विकतो आणि घेतो 200ला. म्हणजे त्याला 20 रुपये तोटा होतोय. किती? 200 मागं 20 रुपये तोटा होतोय. तर 100 मागं 10 रुपये म्हणजे त्याला 10% तोटा होतोय. पर्याय क्रमांक डी. तरचा प्रश्न आहे मित्रांनो, 24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल. तर हे फार सोपं आहे मित्रांनो. तर चला तर मग हे सोडून पाहूयात. तर ती विहीर आहे वृत्तचिती आकाराची. म्हणजे वृत्तचितीचे घनफळ हा फॉर्म्युला लिहून घ्यावा लागेल. तर वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय आहे? πr²h. तर त्याचा पाय म्हणजे 22/7 गुणले त्याचा व्यास दिलेला आहे मित्रांनो. व्यास भागिले 2 म्हणजे त्रिज्या निघेल. तर त्रिज्या असेल 12. तर 12 गुणले तिची खोली किती आहे मित्रांनो? हे पहा, खोली आहे 70 फूट. म्हणजे खोली म्हणजेच उंची मित्रांनो, तळापासून उंची. तर गुणिले 70 हे कॅन्सल. तर 12चा वर्ग 22 गुणिले 144 गुणिले 10 बरोबर येते मित्रांनो 31,680. 31,680 ते आहे आपल्या पर्याय क्रमांक सी मध्ये. 31,680 त्याचे एकक आहे घनफळ काढायचे होते म्हणून घनफूट. 31,680 घनफूट माती बाहेर निघेल. तर पुढचा प्रश्न आहे गणिताचा मित्रांनो आपला 37वा. तर 0.2 गुणले हे फार सोपं आहे. ते गुणाकार न करत बसता ते असं सोडवायचं. 1 2 3 4 5 व 6 शून्यानंतर पॉईंट नंतर किती संख्या आहेत त्या बघायच्या आणि नंतर ह्यात 2चा गुणाकार 8 येतोय 2चा आणि पॉईंट नंतर पहा 2चा घन 1 2 3 4 5 6 जितकी संख्या आहेत तितक्या देऊन टाकायच्या म्हणजे शून्यानंतर. तर पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला 40वा. 343 गुणले 49. तर हाही फार सोपा आहे मित्रांनो. 343 आता हे सोडवून पाहूयात आपण वहीवर. मित्रांनो व्हिडिओ आपण मोठा न होऊ देता लवकरात लवकर संपून टाकूयात. 343 गुणले 49 भागिले 216 गुणले 16 गुणले 81. हे पहा मित्रांनो 343 आहे 7चा घन गुणिले 7चा वर्ग 49 आहे. म्हणजे आपल्याला ते माहीत आहे, आपण शिकलेलो आहोत. गुणाकारामध्ये घातांकाची पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. म्हणजे 7चा 5वा घात वरचं फायनल आलं आपलं उत्तर. खालचं आहे 216 हा 6चा घन आहे गुणिले 16 गुणले 81 केल्यानंतर मित्रांनो 16 गुणले 81 केल्यानंतर मित्रांनो आपल्याला 6चा 4था घात दिसतो. 16 गुणले 81 हा 6चा 4था घात आहे. आणि मग इथं पण पाया समान आहे. तर पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. ह्या फॉर्म्युल्यानुसार 7चा 5वा घात आणि 6चा 7वा घात हे आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये दिसते मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक डी. तर पुढचा प्रश्न आहे आपला बुद्धिमत्तेचा 45वा. तर या आकृत्यामधील संबंध दिलेला आहे आणि तो सोडवायचा आहे. तर यामध्ये आपल्याला ते ठळक दिसतंय की पर्याय क्रमांक डी हे ह्याचे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक डी हे ह्याचे उत्तर आहे. तर पाहूयात पुढे मित्रांनो. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते.
10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती? हाही प्रश्न सोपा आहे मित्रांनो. पर्यायावरून जाऊया. 46वा प्रश्न. पर्यायावरून गेल्यानंतर पहिला पर्याय 25. तर 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. म्हणजे 10 वर्षांपूर्वी मुलाचे वय होते 15 तर वडिलांचे वय होते तिप्पट म्हणजेच 45. वडिलांचे वय किती? 45 होते मित्रांनो. आणि 10 वर्षानंतर मुलाच्या वयाचे दुप्पट आहे. म्हणजे तिथे जर मुलाचे वय 10 वर्षानंतर 35 होईल मुलाचे वय. इथे सध्याचे वय वडिलांचे आहे 55, मुलाचे 25, वडिलांचे 55. 10 वर्षानंतर मुलाचे वय 35 होईल तर वडिलांचे किती होईल? 65. म्हणजे 35च्या डबल आहे का 65? नाही. तर पर्याय क्रमांक दुसरा पाहूया. 10 वर्षापूर्वी 20 आणि वडिलांचे तिप्पट म्हणजे 60. तर आज वडिलांचे वय असेल 70 आणि परत 10 वर्षानंतर दुप्पट आहे. तर 10 वर्षानंतर मुलाचे वय होईल 40 तर वडिलांचे व्हायला पाहिजे 80. म्हणजे हे उत्तर पर्याय क्रमांक बी हे मित्रांनो बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न 49वा पहा. तोही फार सोपा आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर 1, 2, 3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या? हे फार सोपं आहे. हे वहीवर न सोडवता 1, 2, 3 म्हणजे ह्याला 12ने भाग जाणाऱ्या अशा 3 संख्या कोणत्या आणि त्यांचा गुणोत्तर 1, 2, 3 म्हणजे पर्याय क्रमांक डी मध्ये 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36 असं गुणोत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक डी मित्रांनो. तरचा प्रश्न आहे मित्रांनो 64वा. तो पहा. 64चा 4था घात भागिले 8चा 5वा घात. तर तोही सोडून घेऊयात. इथे वहीवर 64चा 4था घात आहे मित्रांनो. 64चा 4था घात म्हणजे 64 गुणिले 64 गुणिले 64 गुणिले 64 हे 4दा घ्यायचं. तर 8चा 5वा घात आहे मित्रांनो. 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8. तरी सोडून पाहूयात. 8 1 8 8 8 64 8 1 8 8 1 8 8 1 8 8 8 64 8 1 8 8 1 8 आणि 8 1 8 8 8 64 म्हणजे 64 गुणिले 8. 64 गुणिले 8 हे आपले फायनल उत्तर असेल. तर 64 गुणिले 8 मित्रांनो 512 येते. तर पर्याय क्रमांक डी मध्ये 512 आहे. तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. तर पुढे बुद्धिमत्तेचा आहे आकृत्याचा. तोही सोपा आहे. तो सोडवा तुम्ही. आकृत्याचा नाही घेत मी. असा जास्त अवघड प्रश्न घेतो या. खालील संख्या क्रमात 4 हा अंक किती वेळा 7 अंकानंतर आला आहे परंतु 3 या अंकापूर्वी आलेला नाही? तर तेही मोजूया. जाऊ द्या सोपा आहे प्रश्न परंतु ते मोजून घेऊ. 4 हा अंक किती वेळा 7 या अंकानंतर आला आहे परंतु 3 अगोदर नाही आहे. 4 इथे नाही आहे. 7 नंतर म्हणजे हे 1 वेळा. 7 नंतर इथं 2 वेळा. इथं 3 वेळा मित्रांनो. तर इथं नाही आहे. आणि इथं म्हणजे 1 2 3 4 4 वेळा घडलेलं आहे. बी पर्याय क्रमांक. खालची विसंगत आकृती ओळखा मध्ये मित्रांनो. माझा अंदाज पर्याय क्रमांक 3 ही विसंगत आकृती असेल. तर यामध्ये पर्याय ते प्रश्न क्रमांक 62 मध्ये डी हा पर्याय मित्रांनो. आरशातील प्रतिमा त्याची. तर पर्याय क्रमांक 4. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? तर फार सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हे पहा. अर्धवर्तुळाची क्षेत्रफळ बरोबर आपला फॉर्म्युला आहे 1/2 पाय आर स्क्वेअर. तर बरोबर आहे 1/2 गुणिले 22/7 गुणिले 21 गुणिले 21.
तर हे सोडवल्यानंतर 7 1 7 7 3 21 बा बेग बे बे 11 11 3 33 गुणिले 21 मित्रांनो. तर बरोबर येतं आहे हे सोडवल्यानंतर 693 सेंटीमीटर चौरस मीटर आहे. सॉरी मित्रांनो, चौरस सेंटीमीटर यायला पाहिजे, त्यांनी 1 सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न आहे आपला गणिताचाच. वर्तुळ परिघ तर आयत काय? वर्तुळाचा जर परिघ असतो तसं आयताचं काय असतं? तर आयताची परिमिती असते मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. तर एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 km/h या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 km या गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल? तर हेही फार सोपं आहे मित्रांनो. 60 + 40/2 म्हणजे 50 येते उत्तर, पर्याय क्रमांक 3. तर एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. दोन्ही घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळांत काय फरक पडेल? आता इकडं पहा मित्रांनो, मंगळवार लावल्यानंतर बुधवारी एक घड्याळ किती तास, थांबा हे वयवर सोडून देतो तुम्हाला. आता इथं पहा, इथं मंगळवारी 8ला लावले तर बुधवारी 8ला, बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी इथे 8 आणि इथे 8 आणि शुक्रवारी 8. म्हणजे हे घड्याळ 10 मिनिटांनी पुढं जाणार आहे. तर बुधवारी ते गेलं असं 10 मिनटं, गुरुवारी 10 मिनटं, शुक्रवारी 10 मिनटं आणि गुरुवार आणि शुक्रवार 10 म्हणजे ते गेलं असेल 30 मिनटं पुढं. आणि ते दुसरं घड्याळ आहे ते 15 मिनटं. म्हणजे त्यांच्यातील फरक हा मित्रांनो, दुसरं घड्याळ आता इथे 5 गेला असं बुधवारी 5, गुरुवारी 5 आणि शुक्रवारी 5 म्हणजे ते गेलं असेल 15 मिनटं, पहिलं गेलेलं आहे 30 मिनटं. आणि मित्रांनो त्या दोन्हीतील फरक असेल 15 मिनटं. म्हणजे हा काय? पर्याय क्रमांक 2 बी 15 मिनटं. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर ती डावीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? तर फार सोपा प्रश्न आहे मित्रांनो हाही, सोडून पाहूयात. तर दिशा लिहून घेऊयात एकदा. वर असते उत्तर, खाली दक्षिण, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम. तर ती लता आहे पूर्वेकडे तोंड करून उभी. इकडं मित्रांनो काटकोनात 10 वेळा, म्हणजे इथे स्थिर आहे ती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 वेळा वळली म्हणजे तिचं तोंड आहे ह्या दिशेला आणि ही दिशा पूर्वच्या विरुद्ध आहे म्हणजे पश्चिम. तर पर्याय क्रमांक 1 पश्चिम. 72वा प्रश्न आहे, त्याचा गुणाकार मित्रांनो पर्याय क्रमांक ए तो येतोय. तर प्रश्न पुढचा आहे 76वा, तोही फार सोपा आहे मित्रांनो. त्यामध्ये असे हे 6 6 6 6 0 6 24 60 120 आणि 210 यांच्यातील फरक पहा मित्रांनो. 6 इथे 18, इथे 36 आणि इथे 60, इथे 90 आणि ह्यांच्यातील फरक काढायचा मित्रांनो. तर इथे 12, इथे 18, इथे 24 आणि इथे 30. म्हणजे हा फरक कसा आहे मित्रांनो, 6 दुने 12, 12
6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30 म्हणजे 6 7 36. तर 90 अधिक 36 करावं लागते ना आपल्याला. 90 अधिक 36 तर हे येतं 126 आणि 126 अधिक 210 तर ते येतंय 336 आणि ते आपल्या पर्यायात उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे मित्रांनो, अ, ब आणि क या 3 भागीदारांनी अनुक्रमे 25,000, 30,000 आणि 15,000 गुंतवणूक व्यवसायात सुरुवात केली. वर्षाखेर त्यांना 2,10,000 रुपये नफा झाल्यास अ ला किती नफा मिळेल? तर फार सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मग सोडून पाहूयात. इथे पहा, वहीवर सोडवतो. अ ची गुंतवणूक आहे मित्रांनो अ ब आणि क. तर अ ची गुंतवणूक आहे 25,000, ब 30,000 आणि क आहे मित्रांनो 15,000. तर यांचा रेशो काढून घेऊया. तर रेशो काढल्यानंतर 5 6 3 5 6 3 आणि 5x अधिक 6x अधिक 3x बरोबर त्यांना नफा आहे टोटल 2,10,000 रुपये. तर ह्यांची बेरीज केल्यानंतर 14x बरोबर 2,10,000 रुपये येत आहे मित्रांनो. x बरोबर 2,10,000 रुपये भागिले 14 तर हे येते मित्रांनो 15,000. x बरोबर आलं मित्रांनो आपलं 15,000. तर त्यांनी आपल्याला सांगितलंय अ ला किती नफा मिळेल. तर अ ची किंमत आहे 5x म्हणजे अ चा रेशो आहे 5x बरोबर 5 गुणिले 15,000. x ची किंमत आहे 15,000 तर 75,000 रुपये अ ला टोटल नफा मिळेल. पर्याय क्रमांक मित्रांनो डी मध्ये आहे. तर पुढचा प्रश्न आहे, हा ही फार सोपा आहे. हे पहा, इथे 4C आणि 7C यांचा गुणाकार 28A येतोय. इथं पण 3A आणि 15B यांचा गुणाकार 45B येतोय. हे कसं आहे मित्रांनो, इथे पहा ABC आणि इथे ABC. तर आडवा जर क्रम घेतला तर तिन्ही तर ABC पाहिजे. तर ह्यामध्ये ABC पाहिजे. तर इथं B आहे, इथे A आहे म्हणजे इथं कन्फर्म C झालं मित्रांनो. आणि 5 दुने 10 ह्यांचा गुणाकार बघा. 7 चोक 28 मध्यभागी, 15 त्रिक 45 मध्यभागी. तर 5 दुने 10 10C. पर्याय क्रमांक C म्हणजे मध्यभागी 10C येईल पर्याय क्रमांक C मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 80वा. तरी हाही फार सोपा आहे मित्रांनो. बाहेरच्या संख्यांचा गुणाकार बरोबर मधली संख्या गुणिले 10. बाहेरच्या संख्यांचा पहिला गुणाकार पहा. 5 चोक 20 सॉरी आणि 20 त्रिक 60. तर 6 गुणिले 10 बरोबर 60. तर इथे पण पहा 7 5 35 35 सक 210 तर 21 गुणिले 10. मग इथे येईल 11 9 99 आणि 99 गुणिले 10 बरोबर 990. तर 99 गुणिले 10 बरोबर 990 येईल म्हणजे पर्याय क्रमांक C. तर 82व्या प्रश्नात कम्युनिकेशन ह्या शब्दात पासून पुढील पैकी कोणते शब्द तयार होणार नाही. तर म्युझिक हा शब्द तयार होणार नाही मित्रांनो. प्रश्न आहे मित्रांनो, वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती? तर सोपा प्रश्न आहे मित्रांनो. त्यांनी सरासरी सांगितलेली आहे 40 वर्ष आणि दोघांची सरासरी त्याच्यामुळे 40 गुणिले 2 बरोबर 80 वर्ष हे त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज येईल. तर 13x अधिक 3x बरोबर 80 असं लिहायचं. हे आपलं हे समीकरण तयार होतं आहे कारण की त्यांचे गुणोत्तर दिले म्हणजे आपल्याला त्यांचे वय काढण्यासाठी इथं x घ्यावा लागेल. 16x बरोबर 80 तर x बरोबर 80 भागिले 16 तर x बरोबर आलं 5. तर वडिलांचे वय 13 गुणिले x आहे म्हणजे 13 गुणिले 5 तर 13 5 65 वर्ष हे वडिलांचं वय येईल मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक D. पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्या त्यापैकी मोठी संख्या कोणती? हाही सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपण डायरेक्टली पर्यायावरून जाऊ. पर्यायावरून गेल्यानंतर
यामध्ये 4 आणि 8 ह्याच संख्यांचा गुणाकार असू शकतो. ते ह्याच 4 आणि 8 यांची बेरीज येते आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 80 असू शकते का हे सोडवण्यासाठी आपण मोठी संख्या कोणती 8 आहे ती घेऊन पाहूयात. मोठी संख्या 8 घेतल्यानंतर 8चा स्क्वेअर आहे 64 व लहान संख्या 4चा स्क्वेअर आहे 16, तर यांची बेरीज 80 येते मित्रांनो आणि त्यांची बेरीजही 12 येते. म्हणजे पर्याय क्रमांक सी ही आपलं उत्तर आहे, ती मोठी संख्या आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्गमूळ 32.4 भागिले x बरोबर 2, तर x बरोबर किती? सोप्पा आहे हा ही. 32.4 भागिले x बरोबर 2. तर इकडं पहा, ह्याचं वर्गमूळ काढायचं म्हणल्यानंतर ह्याचं स्क्वेअर होईल म्हणजे बरोबर होणार. तर 32.4 भागिले x बरोबर 4, तर 32.4 बरोबर 4x, तर 32.4 बरोबर भागिले 4 बरोबर x, तर 4 1 4 4 8 32 आणि 4 1 4 म्हणजे x बरोबर 8.1 मित्रांनो. तर ते आहे पर्याय क्रमांक सी मध्ये, इथे सी मध्ये पर्याय क्रमांक.